नमस्कार, मी अक्षदा पाटील स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अक्षदास वर्ल्ड माही. आम्ही गेलो होतो 2 दिवस महाबळेश्वर इथे. पुण्यामध्ये आम्ही विमाननगर येथे राहतो. तर विमाननगर ते महाबळेश्वर असं 135 किलोमीटरचं जवळजवळ अंतर आहे. आम्ही बाईकवरती गेलो होतो. तर जवळजवळ 3.5 ते 4 तास वेळ लागला आम्हाला महाबळेश्वरला पोहोचण्यासाठी. सगळ्यात पहिलं आम्ही पेट्रोल भरलं बाईकमध्ये, टाकी फुल केली आणि महाबळेश्वरकडे जाण्याचा प्रवास चालू केला. आम्ही घरातून सकाळी 6 वाजता निघालो होतो. त्यामुळे आम्हाला फारशी ट्रॅफिक लागली नाही. मी फर्स्ट टाईम महाबळेश्वरला चालले होते. खूप एक्साइटमेंट होती मला आणि आम्ही बाईकवरती गेलो होतो. तर आम्ही मस्त थांबत रस्त्यामध्ये खात पीत गेलो होतो. महाबळेश्वरकडे जात असताना रस्त्यामध्ये एक टनल लागला. खूप मज्जा आली त्या टनलमधून जाताना. 1 2 3 4 ही रोड ट्रिप म्हणजेच पुणे टू महाबळेश्वर ही रोड ट्रिप मी खूप जास्त एन्जॉय केली. खूप दिवसांनी मी नद्या, डोंगर, दऱ्या मन भरून आणि डोळे भरून बघितल्या. खूप जास्त मज्जा आली मला. फायनली आम्ही पोहोचलो महाबळेश्वरमध्ये. तिथे जाऊन आम्ही हॉटेलमध्ये एक रूम बुक केली. रूमवरती जाऊन फ्रेश झालो आणि महाबळेश्वर येथील खूप जास्त प्राचीन असलेलं शिव मंदिर बघायला आम्ही गेलो. सगळ्यात पहिलं आम्ही शिवजींचं दर्शन घेतलं. हे मंदिर पाहून मन एकदम शांत झालं. शिवजींचं दर्शन घेऊन मनाला खूप शांत वाटलं. शिवजींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही महाबळेश्वरचं दर्शन करायचं ठरवलं. म्हणजेच महाबळेश्वर येथील इको पॉईंट, मंकी पॉईंट, एलिफंट पॉईंट, आर्थर सीट, सावित्री पॉईंट, टायगर स्प्रिंग जेवढे पॉसिबल होतील आम्हाला तेवढे आम्ही हे पॉईंट्स पाहून घ्यायचं ठरवलं.
महेश हे मला प्रतापगड दाखवत होते. आम्ही त्या साईडला नाही गेलो कारण आम्ही 2च दिवसांसाठी महाबळेश्वरला आलेलो. सो आम्ही ठरवलं की आपण ज्यावेळेस नेक्स्ट टाईम येऊ इथे त्यावेळेस आपण त्या साईडला प्रतापगड बघायला नक्की जाऊयात. हे सगळे पॉईंट्स बघून झाल्यानंतर प्रचंड भूक लागलेली. सो एक आजी आजोबांचा स्टॉल दिसला आम्हाला. तिथे आम्ही बघितलं की ते आजोबांना स्वीट कॉर्नपासून एक डिश बनवत आहेत. तर ते डिश आम्ही ट्राय करायचं ठरवलं. खूप यम्मी डिश होती ती. ही लालचुटूक स्ट्रॉबेरी तर मी ट्राय केलीच महाबळेश्वरमध्ये, पण त्याचबरोबर रसबेरी, मलबेरी, गूसबेरी हे पण ट्राय केलं. भारतातील 85% स्ट्रॉबेरीचं उत्पादन हे महाबळेश्वरमध्येच होतं आणि स्ट्रॉबेरीचं जे लागवण आहे ना ती तुम्हाला पूर्ण महाबळेश्वरभर दिसून येईल. आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो महाबळेश्वरला. तर आम्ही ट्राय केला बर्फाचा गोळा. या काकूंनी खूप भारी बर्फाचा गोळा बनवून दिलेला आणि आम्ही तो एन्जॉय केला. आम्ही परत हॉटेलमध्ये आलो, थोडा आराम केला आणि रात्री मार्केटमध्ये शॉपिंग करायला जायचं ठरवलं. महाबळेश्वरमध्ये कपड्याचे डिझाईन्स अशा काश्मीरचे जे डिझाईन्स असतात ना तसे बघायला भेटले. तसंच हँडमेड वस्तू बघायला भेटल्या. खूप छान छानशा ज्वेलरीज बघायला भेटल्या. खूप शॉपिंग केली महाबळेश्वरमध्ये मी. असा गेला आमचा फर्स्ट डे महाबळेश्वरमधील. दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं होतं मॅप्रो गार्डन फिरायचं, तसंच पॅराग्लायडिंग करायची. आम्ही फर्स्ट मॅप्रो गार्डनमध्ये आलो. तेथील खाकरा फॅक्टरी बघितली. तसेच आम्ही तेथील स्पेशल स्ट्रॉबेरी विथ क्रीम ट्राय केलं होतं. खूप जास्त यम्मी होतं. तुम्ही जर मॅप्रो गार्डनमध्ये जाल ना तर स्ट्रॉबेरी विथ क्रीम नक्की ट्राय करा. तसंच आम्ही पिझ्झा ट्राय केला होता तेथील. मॅप्रो गार्डनमध्ये खूप सारे फोटोज काढले. त्यानंतर खूप मस्त धमाल मस्ती केली. महाबळेश्वरच्या या स्ट्रॉबेरीला 2010मध्ये GI म्हणजेच जॉग्राफिकल इंडेक्शनही मिळाले. तू पण स्ट्रॉबेरी दिसायला लागली. आम्ही आलो होतो सगळ्यात लास्ट पॅराग्लायडिंग करण्यासाठी. तिथे पर पर्सन 4000 चार्ज घेत होते. टायमिंग 7 to 10 मिनिट्सचा होता. असे गेले आमचे 2 दिवस महाबळेश्वरमधील. तेथील निसर्गरम्य वातावरण, गुलाबी थंडी हे सगळं अनुभवलं आणि परत पुण्याला जायला निघालो. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक यू फॉर वॉचिंग.